आंदोलन चालू आहे, नेमकं या ठिकाणचं जे आंदोलन आहे नेमकं काय ते बघूया। सध्याला तुम्ही आंदोलन करताय, नेमके काय प्रश्न होते तुम्ही मांडले होते आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं जे काय समाधान झालं की नाही? युवा शेतकरी संघर्ष समितीनं जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 3 महिन्यापासून बिल रोखवणाऱ्या कारखानदारावर कार्यवाही करण्यासंदर्भात विनंती केली, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी त्याबाबत उडवाउडीची उत्तर दिली। बघतो, करतो, माहिती घेतो वगैरे अशी उडवाउडीची उत्तर दिली। त्यामुळे आमची युवा शेतकरी संघर्ष समिती त्या ठिकाणी संतप्त झाली आणि आमचं म्हणणं आहे की 3 महिन्यापासून बिल रोखणाऱ्या कारखानदाराला या ठिकाणचे जिल्हाधिकारी पाठीशी घालतायत। खरं तर 14 दिवसाच्या आत पैसे देण्याचा कायदा असताना कारखानदारावर गुन्हे का दाखल होत नाही, हा आमचा पहिला प्रश्न आहे। आणि म्हणून या ठिकाणी या कारखानदाराला पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने या ठिकाणी आम्ही हे त्यांची गाडी अडवून किंवा त्यांना या ठिकाणी अडवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे सर। अच्छा, कोणकोणते कारखाने आहेत जे शेतकऱ्याचे बिल अडकले? माजलगाव तालुक्यातील 3 सहकारी साखर कारखाने आणि खाजगी गुळ युनिट यांनी अद्याप 3 महिन्यापासून बिल दिलेली नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं आता मार्च एंडिंग आलेला, बँकेचे लोकांकडे कर्ज आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये हे लोक चक्रा मारू लागलेले, शेतकरी हातबल झालेला, शेतकरी आत्महत्या करण्याचा पर्याय निवडतो की काय अशी शंका आम्हाला येऊ लागलेली आणि आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये असं काही घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। निश्चितच हे सगळे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण बघत आहोत की सध्याला आता जे काही बिल अडकलेले आहेत, शेतकरी हे आंदोलन या ठिकाणी अगोदर पण केलेले आहेत, ते यश आलं होतं, मात्र आता बिल अडकले आहेत। नेमकं आपण या ठिकाणी युवा नेतृत्व जे आहेत हे सगळ्या गोष्टी त्यांना विचारत, तुम्ही याच्या अगोदर सुद्धा आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय दिला होता, आताच जे सध्याचं तुम्ही आता शेतकऱ्याचे ऊस गेलेले मात्र बिल भेटत नाही। अहो, ही व्यवस्थाच अशी झालेली आता सध्या महाराष्ट्रात, कुणालाच काही घेणं देणं नाही, सगळ्या अधिकाऱ्याला फक्त पैशावालेचं पैशाचं काय काम असलं तेच करायचं। सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्या, कुणाचे काय व्यवस्थेचं काय प्रश्न आहेत, कुणाचे रस्त्याचे प्रश्न आहेत, काही नाही, नुसतं यायचं, फोटो सेशन काढायचं, जायचंय। ऊस भावासाठी बी आम्हीच आंदोलन करायचं, ऊस बिल काढण्यासाठी बी आम्हीच आंदोलन करायचं। हाय कुठं हे झालं का? 3 महिने झाला शेतकऱ्याचे लग्न राहिलेत, कुणाचे मुलाबाळाचे प्रश्न आहेत, कुणाचे शैक्षणिक खर्च आहेत, कुणाचे गडी रोजंदारीचे प्रश्न आहेत, कुणाचे अनेक असंख्य प्रश्न, वाहतूक तोडणीचे हार्वेस्टर धारकाचे देखील पैसे कारखान्याने थकवलेले आहेत। म्हणून 3 कारखाने तालुक्यातले 3 गुळ युनिटच्या विरोधात आम्ही 3 गेले अनेक दिवसापासून आढळतो, ऊस बिल द्या आम्हाला तात्काळ, आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करा, पण कोणी दखल घेत नाही। कारण की ह्यांना जो ऊसाच्या चिवट्यासारखं यांनी शेतकऱ्याला समजलेला, चिवट्या जसे ऊस चोकून फेकून देतात लोक, तसे हे त्या पैशावर व्याज खाऊन सुद्धा शेतकऱ्याला वेळेवर पैसे देण्यात। त्याच्यामुळे आम्ही आज कलेक्टर साहेबांची गाडी आणून इथं धरलेली, तर आम्हाला मार्ग काढा आणि आमच्या शेतकऱ्याचे पैसे खात्यात वर्ग करा यासाठी। निश्चितच हे सर्व शेतकरी जे आहेत आज ह्या उन्हामध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत आणि शेतकऱ्याचे जे काही कारखान्याने बिल अडकून धरलेले आहेत, बिल काढलेले नाहीत, ते आज जनता दरबार जिल्हाधिकाऱ्यांचे भरवला होता, त्यात हे सगळे मागणी केल्या होत्या, मात्र यांचं जे काही समाधान आहे ते झालेलं नाही। म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जी आहे आपल्या समोर दिसतीये, त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोर हे सगळं सध्याला हे शेतकरी आंदोलन करताय। निश्चितच आता जिल्हाधिकारी याच्यावर काय दखल घेतात किंवा कारखाने बिल कधी काढतात याकडे आपलं लक्ष असणार आहे। साठी सुहास बोर्डे, बीड।